ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेली नगरी म्हणजे श्रीगोंदा. हिंदू मुस्लिम ऐक्य असलेले श्री संत शेख मोहम्मद महाराज व विविध साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही श्रीगोंदा नगरी. आणि या श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाची पार्श्वभूमी व सध्याची स्थिती याचाच आढावा आज आपण घेणार आहोत. श्रीगोंद्याचे राजकारण म्हटलं की प्रामुख्याने 2-3 नावाची चर्चा लगेच सुरू होते. ती म्हणजे नागवडे, जगताप आणि पाचपुते. कोणत्याही निवडणुका आल्या की बरीचशी उलथापालथ होणारा हा तालुका. 1978च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरदचंद्र पवार यांनी पुलोद आघाडी स्थापन करून 18 जुलै 1978 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील काँग्रेसची सत्ता गेली. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ते मार्च 1977 या कालावधीत देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात सर्व विरोधक संघटित झाले. त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. इंदिरा गांधींच्या विरोधात मार्च 1977ची लोकसभा निवडणूक जनता पक्षाने लढवली व 544 पैकी 299 जागा जिंकून 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. जनता पक्ष 5 वर्षाची सत्ता 3 वर्षात घालून बसला. सन 1980ची लोकसभा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकली. 544 पैकी 353 जागा जिंकून 14 जानेवारी 1980 रोजी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. बिगर काँग्रेसची राज्य सरकारे बरखास्त करण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्या शरदचंद्र पवार यांचे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून एप्रिल 1980 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे शिवाजीराव नागवडे यांना आमदारकीची 28 महिने लाभली. 3 वेळा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ 1978च्या विधानसभेसाठी खुला झाला. तर पाहूयात तेव्हापासून आतापर्यंत या मतदारसंघात झालेली उलथापालथ आणि राजकारणाचे फासे उलगडणारा या मतदारसंघाचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. श्रीगोंदा तालुक्याला पहिल्यांदाच तालुक्यातील आमदार करण्याची संधी चालून आली. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन स्वर्गवासी शिवाजीराव नागवडे यांनी विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दाखल केली. त्यांना तोडीस तोड असा उमेदवार श्रीगोंदा तालुक्यात नसल्याने जनता पक्षाने कोपरगावचे मोहनराव आबाजी गाडे यांना उचल उमेदवारी दिली आणि स्वर्गीय शिवाजीराव नागवडे या स्वकीय उमेदवाराचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवाजीराव नागवडे 13,048 मतांनी विजयी झाले. शिवाजीराव नागवडे सुमारे 2.5 वर्ष आमदार असताना त्यांनी तालुक्यावर आणि श्रीगोंदा साखर कारखान्यावर जबरदस्त पकड निर्माण केली. कारखान्याचे संचालक मंडळ आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते शिवाजीराव नागवडे यांनी सांभाळले. गावोगाव शिवाजी बापूंचे प्रस्थ होते. प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते शिवाजीराव नागवडे यांच्या बरोबर असल्याने सर्वसामान्य जनतेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. सामान्य जनता शिवाजी बापूंपासून दुरावलेली होती. मे 1980 मध्ये विधानसभा जाहीर झाली. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती बापूसाहेब जामदार होते. ते 15 वर्षापासून त्या पदावर होते. शिवाजी बापूंवरच्या नाराज असणाऱ्या तरुणांनी ठरवले की त्यांच्या विरोधात बापूसाहेब जामदार चांगला लढा देऊ शकतील व जिरायत भाग त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. म्हणून काही कार्यकर्ते व तरुण शेतकरी बापूसाहेबांची भेट घेऊन त्यांना विधानसभेला उभे राहण्याची विनंती करत होते. त्यांनी ही तयारी दर्शवली, परंतु शिवाजीराव नागवडे यांनी काही संचालक हाताशी धरून बापूसाहेबांचे मन वळवण्यात यश मिळवले. बापूसाहेब जामदार यांनी नकार दिल्यानंतर ते सर्व नागवडे विरोधक बबनराव पाचपुते यांना शिवाजीराव नागवडे यांच्या विरोधात उभे राहा अशी विनंती करण्यास गेले. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर खाल्ली मोडून असे ठरवून बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीगोंद्यात विद्यमान आमदार, साखर कारखाना, तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच शिवाजीराव नागवडे यांच्या बरोबर होते. तेव्हा तालुक्यात साखर विरुद्ध भाकर अशी लढाई होती. नागवडे यांच्या साथीला जबरदस्त तापा होता, तर बबनराव पाचपुते यांच्या बरोबर जीवाभावाचे फाटके कार्यकर्ते होते. पदर भाकरी बांधून कार्यकर्ते तालुक्यात आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव गटाच्या 28 गावात पाचपुते यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करून फिरत होते. केवळ मोटरसायकलवर संबंध मतदारसंघाचा दौरा केला. श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे यांना हटवण्यासाठी सर्व मतदार मुंग्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. हत्ती, घोडे व उंट यांच्यासारखे मोठे कार्यकर्ते काही कामाचे नाहीत असे पाचपुते यांचे कार्यकर्ते सांगायचे आणि लोक माना डौलायचे. ही रूपक कथा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाला चांगलीच भावली आणि 1519 मतांनी बबनराव पाचपुते यांना लोकांनी विजयी केलं. विद्य मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचं वर्चस्व.
बबनराव पाचपुते यांनी 1980 पासून 2014 पर्यंत विधानसभेच्या 8 निवडणुका लढवल्या. छत्री, नांगरधारी शेतकरी, चक्र, हात, घड्याळ, कुकर आणि कमळ अशा विविध चिन्हांवर निवडणूक लढवली. यापैकी 1999 आणि 2014च्या 2 विधानसभा निवडणुका वगळता 6 विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. 5 वर्ष वनमंत्री, 3 वर्ष आदिवासी विकास मंत्री, 3.5 वर्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, 3 वर्ष गृहराज्यमंत्रीपद अशी पदे भूषवली. 1985, 1990, 1995 या निवडणुका बबनराव पाचपुते यांनी जिंकल्या. सन 1999च्या निवडणुकीला बबनराव पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेऊन उभे राहिले. ऐनवेळी घनश्याम शेलार यांनी दिनांक 28 ऑगस्ट 1999 रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाची मतदारसंघामध्ये उलटी प्रतिक्रिया होऊन पाचपुते यांचा 8075 मतांनी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नागवडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी 14 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2003 अखेर त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. पुढे 2004 साली पाचपुते यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्यास अडचण आली. आघाडीचे विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचे धोरण ठरले व त्यात शिवाजीराव नागवडे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी मिळाली. श्रीगोंदा तालुका विकास आघाडी स्थापन करून बबनराव पाचपुते यांना कुकरच्या चिन्हावर अपक्ष उभे केले व 19,285 मतांनी विजयी केलं. तसं पाहता पाचपुते यांचं राजकारणात कसं आगमन झालं ते पाहूया. पक्ष कोणताही असो, फक्त निवडणूक येणे महत्वाचे असे अनेकांचे असते. अनेकदा कोणाची तरी लाट येते आणि खुर्ची देऊन जाते. अशीच लाट 1978ला देशात आली. ती होती जनता पक्षाची. याच लाटेत जन्म झाला तो बबनराव पाचपुतेंचा. शिवाजीराव नागवडे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा तेव्हा पराभव करून पाचपुतेंनी आमदारकीची खुर्ची मिळवली. त्यानंतर जनता पक्षातून काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी, तेथून पुन्हा भाजप असा प्रवास करून तब्बल 8 वेळा त्यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवली. श्रीगोंदा तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तीच्या नावावर निवडणुका होतात. एवढ्या प्रदीर्घ राजकारणानंतर प्रकृती अस्वस्थामुळे भाजप यावेळी पाचपुतेंना तिकीट देईल का हा प्रश्न आहे. श्रीगोंदा तालुका हा नगर जिल्ह्यातील असा तालुका आहे, येथे तब्बल अर्धा डझन ऍक्टिव्ह नेते आहेत. प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा आहे. शिवाय नेत्यांची दुसरी पिढी काहींच्या अर्धांगिनीही पदर खोचून तयार आहेत. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात विधानसभेला अभूतपूर्व रंगत येणार आहे. मतदारसंघात 2019 मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलवलं. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं. त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगले सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रच्चीकेस पाहावयास पक्ष कोणताही. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम शेलार यांच्यात लढत रंगली होती. अटीतटीच्या लढतीत पाचपुते आमदार झाले. त्यावेळी राहुल जगताप निवडणुकीपासून दूर राहिले. मात्र त्यांनी कुकडी साखर कारखाना, जिल्हा बँक, श्रीगोंदा बाजार समिती व खरेदी विक्री संघात बाजी मारत पायाभरणी केली. आणि आता सुद्धा श्रीगोंद्यात बडे बडे नेत्यांची हजेरी लागत आहे. पण शरद पवार जगतापांसाठी श्रीगोंद्यात कधी हजेरी लावतील याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आजारपणामुळे आमदार पाचपुतेंचा जनसंपर्क कमी झाला असला तरी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते आणि मुलांनी ही कसर भरून काढली. राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्याच्या माध्यमातून आपली पकड कायम ठेवली. नागवडे, जगताप, पाचपुते या प्रमुख साखर सम्राटांच्या नावाभोवती श्रीगोंदा मतदारसंघाचे राजकारण फिरते. दुसरीकडे घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस आणि आता साजन पाचपुते हे ऍक्टिव्ह राजकारणी ही किंगमेकरची भूमिका पार पाडतात. प्रत्येकाचे आपापले फॅन फॉलोअर्स आहेत. याखेरीज प्रतिभा पाचपुते, डॉक्टर प्रणती जगताप, अनुराधा नागवडे या रणरागिणीही पतीच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या सुखदुःखात जातात. तालुक्यात एवढे डझनभर ऍक्टिव्ह नेते असल्याने वर्षभर आरोप प्रत्यारोप सुरू असतात. आमदारकी, सोसायट्या, ग्रामपंचायती, बाजार समिती, दूध संघ, साखर कारखाने अशा प्रत्येक निवडणुकीत येथे अगदी हमरीतुमरी ठरलेली असते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजेंद्र नागवडे नाहाटा, पानसरे, अजित पवार गटात दाखल झाले आहेत. तर घनश्याम शेलार हे बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेब भोस यांनी नागवडेंना सोडून शरद पवारांची तुतारी वाजवली आहे. तर साजन पाचपुते काकांना सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत व राहुल जगताप हे शरद पवारांकडे ठाम आहेत. अजित पवार यांच्याकडून राजेंद्र नागवडे यांनीही उमेदवारीसाठी शब्द घेतला आहे. त्यात नागवडे यांनी अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच श्रीगोंदा कारखान्यावर महिलांचा मेळावा घेतला आणि श्रीगोंद्यातलं गुलाबी राजकारण ढवळून निघालं. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी
घनश्याम शेलार यांना उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा आहे. नुकतीच शेलारांनी पत्रकार परिषद घेत आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार व मीच आमदार होऊन विधानसभेत जाणार असे जाहीर केले. शेलार यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अबकी बार घनश्याम शेलारचा नारा दिला आहे. तर सेना नेते संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात हजेरी लावून आगामी आमदार शिवसेनेचाच आणि ते पण साजन पाचपुतेच असतील असं जाहीर करून टाकलं. यावेळीच्या निवडणुकीचे चित्र जागा वाटपानंतर स्पष्ट होईल. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर महायुतीकडून भाजप व महाविकास आघाडीकडून शरद पवार गटात ही निवडणूक होईल. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल जगताप यांची उमेदवारी फिक्स मानली जाते आणि असं झालं तर राज्यातल्या काका पुतण्याचं वर्चस्व श्रीगोंदा तालुक्यात अनुभवायला मिळालं तर नवल वाटायला नको. प्रश्न राहतो तो भाजपच्या उमेदवाराचा. कारण विद्यमान आमदार बबनराव पाचपुते प्रकृती अस्वस्थामुळे ही निवडणूक लढवतील का किंवा भाजप त्यांना तिकीट देईल का हा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसचे घनश्याम शेलार, राष्ट्रवादीच्या अनुराधा नागवडे यांनीही पूर्ण तयारी केली आहे. पण महाविकास आघाडीत व महायुतीत जागा वाटपाचा तिढा सहजच सुटतोय का? नाही तर बंडखोरीची तयारी कोणाला करावी लागते हा प्रश्न राहतो. यात खरी मजा येईल ती भाजपच्या उमेदवाराची. बबनराव पाचपुते हे सध्या तरी तालुका भाजपचे नेते आहे. मात्र त्यांची तब्येत बरी नाही. काही दिवसापासून येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार अरुण जगताप यांचे ते व्याही असल्याने व जगताप मूळचे श्रीगोंद्यातील असल्याने कर्डिलेंना येथून संधी मिळू शकते का हे सुद्धा लवकरच स्पष्ट होईल. घनश्याम शेलार हे बीआरएस मध्ये थांबा घेऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेत. बाबासाहेब बोस यांनी नागवडेंना सोडून शरद पवारांची तुतारी वाजवली आहे. तर साजन पाचपुते काकांना सोडून शिवसेनेत दाखल झालेत. विधानसभेसाठी महायुतीकडून बबनराव पाचपुते तर महाविकास आघाडीकडून राहुल जगताप हे मुख्य दावेदार आहेत. अजित पवार यांच्याकडून अनुराधा नागवडे, काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे सुद्धा संधी सोडणार नाहीत. अशा स्थितीत कोण उमेदवार कोणाला टक्कर देणार याची मोठी उत्सुकता आहे. पण भाजपला धक्कातंत्रच वापरायचे असले तर एक मोठी संधी कोणाला मिळते हे कळेलच. साजन यांना विधानसभा लढवण्याची इच्छा आहेच, पण जागा वाटपावरून तू मै होणार हे मात्र नक्की. या सगळ्या घडामोडीकडे आमचे लक्ष आहेच. मात्र काहीही झाले तरी श्रीगोंद्यातील निवडणूक रंगतदार होईल हे मात्र नक्की. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.